108 सिजनचा टोमॅटो लागवड आणि गोगलगाय समस्या. वेलकम ॲग्रिकल्चर नॉलेज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. हे तुम्ही बघता इथं आपण टोमॅटो लावलेले आहे, दोबार पीक. म्हणजे याच्या अगोदर याच्यावर आपण टोमॅटोचं पीक घेतलं आहे आणि त्याच्यानंतर परत आपण पुनर्लागवड ही केलेली आहे. हे बघा ट्रे वगैरे पडलेले आहेत. आता आपण बघतो आहेत मित्रांनो, हे 108 टोमॅटोचं रोप आहे आणि ट्रेला या पद्धतीचं स्टिकर वगैरे पण लावून देतात, म्हणजे जेणेकरून जी पहिले मिक्स व्हरायटी होऊन गेली किंवा या व्हरायटी 2 ट्रे आले, त्या व्हरायटी 2 ट्रे आले, हा विषयावर हा इलाज आहे. का प्रत्येकाला स्टिकर लावलेलं असतं म्हणजे याच व्हरायटीचं हे कन्फर्म. आणि आपल्याला हे बघताय आपण स्नेल किल हे अशा वड्यांमध्ये येतं, पण ते छोटे बारीक करून घेतले म्हणजे ते जास्त पुरतात. तर PI कंपनीचं स्नेल किल नावाचं औषध येतं. रिझल्ट चांगले आपण हे वापरतो. आता प्रत्येकजण त्याच्या परीने वेगवेगळं प्रत्येक भागात वेगळं वापरत असतील, पण मग आपल्या भागात त्याचे चांगले रिझल्ट मग आपण हे वापरतो. आणि जुगाडाने आपण ते बारीक करून घेत असतो. मोठे जे वड्या आहेत त्या छोट्या करून घेतो. मग त्याचा फायदा असा होतो का आपलं जास्तीत जास्त रोपांना ते पुरतं. बारीक लहान लहान वड्यांमध्ये ते कन्वर्ट करून घेतलं म्हणजे ते पुरवठ्याचं आपल्याला ठरतं. या पद्धतीने आता तुम्ही बघाल इथं दिसतंयच जांभळ्या रंगाची वडी टाकलेली असते, हे बघा. आणि दोबार पीकमध्ये होतं काय, तिथं ऑलरेडी पहिले पीक घेतलेलं राहतं आणि तिथं गोगलगायचा प्रादुर्भाव राहतो. आणि गोगलगायचा प्रादुर्भाव राहिल्यामुळे रोपाच्या बुडाशीच ती त्याची साल खाते आणि झाड म्हणजे सुरुवातीच्याच अवस्थेत निकामी होत असते. तर अशा या समस्येचा उपाय म्हणजे आपलं स्नेल किल. जसं आपण आता बघत असाल ते औषध टाकल्यानंतर ना तिथं गोगलगाय असल्या त्या वासांजवळ येतं आणि या पद्धतीने त्या औषधाचं सेवन करून हे मरत असतात, म्हणजे खाल्ल्यानंतर ते मरत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला जर टोमॅटोच्या पिकाबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लाईक्स करा, जेणेकरून आपल्याला सुरुवातीच्या काळापासून तर प्लॉट निघेपर्यंतचे सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकणार आहोत. तर हा पहिला व्हिडिओ आहे, दुसरा व्हिडिओ लवकरच येणार आहे, तर त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.